हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग। आज मी बनवणार आहे मुगाचं बिरडं। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा। मूग आपल्याला कुकरला 2 शिट्या घेऊन शिजवून घ्यायचे आहेत। हे 300 ग्रॅम मूग घेतले आहेत। त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये 2 टीस्पून तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। जिरे छान तडतडले की त्यामध्ये मूग घालायचे आहेत। जिरे छान फ्राय झाले आहे। आता आपण त्यामध्ये कुकरला लावून शिजवून घेतलेले मूग घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। भांड्यामध्ये राहिलेलं मूग सुद्धा पाणी घालून त्यामध्ये मिक्स करायचे आहे। आता इथे पाव चमचा हळद घालायची आहे आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला 5 मिनिटे झाकण ठेवून मूग कुक करून घ्यायचे आहेत। मूग शिजेपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। वाटणासाठी मुठभर कोथिंबीर, 4-5 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 2 साध्या मिरच्या घेतल्या आहेत। नारळाची 1 वाटी खोबरं घेतलं आहे। फक्त सफेद खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे। आता 1 चमचा जिरं घेतलं आहे। त्यानंतर 4-5 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 2 साध्या मिरच्या घातल्या आहेत। मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि आता खोबरं घालून मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे। 4-5 मिनिटं झाली आहेत। आता आपण झाकण काढूया आणि मूग कुक झाले आहेत का पाहूया। अशा पद्धतीने मूग दाबून पाहिल्यानंतर तो मॅश झाला पाहिजे। मूग छान शिजलेले आहेत। आता आपण त्यामध्ये वाटण घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। मूग 300 ग्रॅम आहेत, त्यानुसार मी हे वाटण बनवलं आहे। तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण हे सर्व वाटण छान मिक्स करून घेऊया। मिक्सर मध्ये उरलेलं वाटण सुद्धा पाणी घालून त्यामध्ये घालायचं आहे। आता आपण हे सर्व मिक्स करूया। आपल्याला बिरडं जाड पातळ जसं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि आपल्याला हे बिरडं बनवायचं आहे। बिरडं मला अजून पातळ पाहिजे आहे म्हणून 1 ग्लास मी आता पाणी घातलं आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। इथे मी 1 चमचा मीठ घातलं आहे आणि छान आता ते मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे। मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिटं बिरडं कुक करून घ्यायचं आहे। मुगाचं बिरडं बनवायची ही माझी पद्धत आहे। खरं तर बिरडं बनवताना त्यामध्ये एका नारळाचा कीस घ्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याचं जाडसर दूध काढायचं आहे। परत पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आणि जेवढं येईल तेवढं पातळ दूध बनवायचं आहे। हे नारळाचं दूध घालून मुगाचं बिरडं बनवलं जातं। ही माझ्या सासरची पद्धत आहे, पण या प्रोसेसला बराच वेळ जातो आणि बिरडं पातळही होतं। म्हणून मी वाटण बनवताना त्यामध्ये सफेद खोबरं घालते आणि डायरेक्ट बिरड्यामध्ये घालते। मुगाचं बिरडं अप्रतिम चवीला लागतं। माझ्या शॉर्टकटने केलेलं बिरडं माझ्या घरी सर्वांना खूप आवडलं, त्यामुळे मी आता अशाच पद्धतीने नेहमी मुगाचं बिरडं बनवते। 2-3 मिनिटं झाली आहेत, छान उकळी आली आहे। आता आपलं मुगाचं बिरडं तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपी सहित। तोपर्यंत टेक केअर। थँक यू फॉर वॉचिंग।